नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका टेक्निकल ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आता मी आलो आहे मोदी हिंडाई शोरूमला. आपण गाडी घेतो आहे आणि आज त्याचं PDI करायचं आहे, त्याच्यासाठी आलेलो आहे. माझ्यासोबत माझा मित्र आला आहे निखिल, आतमध्ये गेला आहे तो. इथं आहे, हा माझा रूममेट आहे निखिल. कार बुकिंगच्या वेळेस आला होता आणि स्पेशली आता PDIचा ब्लॉग करतो आहे. कार बुकिंगच्या वेळेस आम्ही ब्लॉग नाही केला कारण तेव्हा फायनल नव्हतं आमची गाडी घ्यायची की नाही. आम्ही ऑलमोस्ट फक्त चेकिंगला आलो होतो, पण त्याच्यानंतर चांगली डील भेटली, आम्ही बुकिंग करून टाकली. सो तुम्हालाही समजेल, जर तुम्ही नवीन कार घेताय ना तर PDI कशी करायची आणि काय प्रोसेस असते हे तुम्हाला समजेल. सो स्टे ट्यून. PDIला आलोत. निखिल गाडी चेक करतोय. आता गाडी लावून घेतो आधी. हे बघा, रिव्हर्स कॅमेरा आणि स्टेअरिंग निखिलला आवडलेली आहे, स्टेअरिंगचा रिस्पॉन्स. सो ऑलरेडी हा Hyundai चालवतो, त्याच्यामुळं त्याला जास्त माहिती आहे. ठीक आहे. AC चेक करायची आहे. AC हे बघा, आवाज येत असेल. AC खतरनाक आहे, जबरदस्त. AC चेक झालेली आहे, परफेक्ट आहे, सेम फ्लो. ह्याच्यामध्ये AC चेक करताना फ्लो चेक करायचा की सेम फ्लो येते की नाही. 1 2 3 आणि याचे जे हे नोझल आहेत ना ते बंद चालू करून बघायचे. ठीक आहे. आता आम्ही बाहेरून काय काय चेक करत हे बघतो. आधी गाडी आता पार्क केली एका साईडला. आता बाहेरून पहिले जाऊया की काय काय चेक करायचं. तर मित्रांनो, ही आहे आपली ग्रँड आय10 निऑस CNG, ड्युअल CNG आहे. ठीक आहे. सो गाडीच्या बाहेरला आलात ना की पहिला एक वॉक अराउंड घ्यायचा, सेम की कशी कशी गाडी आहे. तुम्हाला काय ॲबनॉर्मल वाटतंय का? लांबूनच कधी कधी दिसतं ना आपल्याला की यार गाडी जुनी आहे, नवीन आहे. सो एक वॉक अराउंड घ्यायचा. सो मी तो एक वॉक अराउंड घेतो की काय दिसतं का नॉर्मली. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं आपण आपले हे जे पॅनल आहेत ना ते पेंटिंग आहेत की नाही चेक करण्यासाठी ही पहिली गोष्ट आहे. तर पॅनल चेक कसे करायचे ते पण तुम्हाला आयडिया दाखवून देतो. ही बघा, एक रिफ्लेक्शन दिसतं तुम्हाला. रिफ्लेक्शन ही सेमच दिसायला पाहिजे. बघा आता ही रिफ्लेक्शन आहे. बघा आता मी उभा आहे किंवा हे आहे ना, हे एकच रिफ्लेक्शन केलं पाहिजे. म्हणजे हा एक डोर वेगळा, हा एक. तर ही पेंटिंग आहे ना सेमच असली पाहिजे. ही बघा, हे बघा, कुठंच रिफ्लेक्शन चेंज होत नाही. बघा तशी सेम रिफ्लेक्शन पूर्ण बोनेटवर, इकडे, समोर, फ्रंटला, सर्वकडे चेक करून घ्यायचा. हे बघा, ह्या छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत. इथं पण बघा एक रिफ्लेक्शन आहे बघा समोर, थ्रू आउट रिफ्लेक्शन जातं. बघा ही बोट दिसतं बघा, थ्रू आउट रिफ्लेक्शन जातं. हे रिफ्लेक्शन चेक करायचं. त्याच्यानंतर चेक करायचे ते म्हणजे आपले बाहेर दिसणारे टायर. तर टायरची मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर ह्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट असते. हे बघा, ह्या टायरवर आहे, मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघा, ही बघा काय, ही 15-25 आहे. तर 15-25 म्हणजे 15वा हप्ता आणि 25 इयर. तर म्हणजे ही एप्रिलमधली आहे आणि गाडी मेमधली आहे. तर ठीक आहे. तर हा एक टायर आहे, हे एक टायरचं कन्फर्मेशन झालं आहे. ठीक आहे. तसेच सर्व टायरवर चेक करायचं, एकच टायर नाही चेक करायचा, टोटली 4ही टायरवर आपण चेक करून घेऊया. ह्या दुसरी गोष्ट झाली. त्याच्यानंतर इकडे तुमचे डोअर कसे उघडतात, त्याच्यानंतर बंद होतात, त्याचा एक नॉईज असतो, तो नॉईज चेक करायचा परफेक्ट येतो आहे की नाही. ठीक आहे. हा पण, तिसरा पण सेम आवाज आला पाहिजे. त्याच्यानंतर हा पण. ठीक आहे. एक नॉईज येईल तर तुम्हाला नॉईज समजेल, तो चेक करायचा. ठीक आहे. आपल्याला जे ग्लास दिसतात ना त्यांचं चेकिंग करायची आयडिया सांगतो. हे बघा, ही तुम्हाला Hyundaiची बॅजिंग दिसेल बघा. प्रत्येक ग्लासवर ही बॅजिंग असली पाहिजे. ही फक्त कंपनी फिटेड जेव्हा ग्लास असते ना तेव्हाच येते. इकडे कुठे आहे, ही बघा इथे आहे. ठीक आहे, दिसते. त्याच्यानंतर सर्व विंडोची चेक करून घ्या, साईड विंडो, फ्रंट, आणि इकडे फ्रंटची आय थिंक इकडे आहे, ही बघा. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी चेक करून घ्या. ठीक आहे. हे वायपरची हे चेक करून घ्या. एक चेक झालं आहे, पाणी मारलं आहे ते पण चेक करतो आहे, आणि वायपर चेक केले. ओके. हे बघा, फास्ट, स्लो, जे काय फीचर आहेत ना तुमच्या गाडीमध्ये ते चेक करा की जी तुम्हाला गाडी अलॉटमेंट झाली आहे त्याचा चेसिस नंबर आणि दुसरा एक नंबर असतो VIN नंबर म्हणून बोलतात, तो तुम्ही प्रत्येक गाडीवर वेगवेगळ्या पोझिशनला असो. तर मला आपल्या गाडीचा हा आहे, तर हा मी जो नंबर आहे तो क्रॉस चेक केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे वायरिंग वगैरे असतं बघा, ही वायरिंग वगैरे कुठं कटछाट नाही ना ते चेक करा. ठीक आहे. ही बघा, ही इथे डोअरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे थोडंसं काहीतरी हे आहे, तर हे मी सांगतो त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आपली विंडो आहेत ना, ह्या ज्या विंडो आहेत ना ते व्यवस्थित ओपन होतात की नाही, क्लोज होतात की नाही, सॉफ्टली. ठीक आहे. ओके, हे झालं. ठीक आहे. हे ग्रॅब हँडल चेक करून घेतले. ठीक आहे, ऑलमोस्ट. त्याच्यानंतर हे सेंटर लॉकिंग आहे, हे पण चेक केलं निखिलने तिकडून. सेंटर लॉकिंग आहे का नाही. निखिल, सेंटर लॉकिंग चेक कर. हे बघा. ओके. डोअर चेक करा, असे बंद होतात की नाही ऑटोमॅटिक. ठीक आहे, जर तुमच्या गाडीला असतील तर. ओके. बॅक साईड आहे, जिकडे आपले ड्युअल CNG आहेत ते चेक करूया. ठीक आहे. इकडे पण ओके, काही इश्यू नाही. ठीक आहे. कुठं काही लूज वगैरे नाही आहे.
ठीक आहे. हे थोडंसं माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्या कारण थोडंफार आहे ते मी चेक केलं, पण ते रिकमेंड नाही करत, मी ते दाखवत नाही. त्याच्यानंतर ह्या डेट चेक करा. ह्या डेट तुम्हाला कुठं भेटतील. हे बूट हे इथलं ओपन करतो, तुम्ही दाखवतो, हे क्रॉस चेक करा फक्त. त्याच्यानंतर हे बघा इकडे आपला तो मोबिलिटी किट आहे, ह्याच्यावर स्पेअर टायर येत नाही, त्याच्यामुळे मोबिलिटी किट होता तो मी चेक केला आहे, तो तुम्हाला दाखवतो काय काय चेक कर. त्याच्यानंतर इकडे नोझल आहेत, ठीक आहे, CNGचे चेक केले. इकडे काय आहे की नाही, काय काम केलं आहे की नाही चेक केलं. सेम ॲज इट इज ह्या साईडला पण, ठीक आहे. हे पाठीमागचं झालं. इकडे कुठे पेंटिंगचं रस्टिंग बिस्टिंग कुठे आहे की नाही चेक केलं. सीटवर बसून घ्या आणि पुढं मागं करून बघा. जसं की हे बघा काय काय कटबीट आवाज येतो ना कधी कधी, हे बघा असं पुढं पाठी बघून घ्या, ठीक आहे. हे बघितलं दोन्ही पण, हां उचलली, ओके. हे बघा हे चेक करून घेतलं, नाही फुल आहे. आणि हे कवर आहेत. कॉपीराइट येईल म्हणून जास्त काही दाखवत नाही, पण हे सर्व चेकिंग झाली. ही बटणं वगैरे चेक कर, जेवढे तुम्हाला इन्फॉर्मेशन तेवढी. मोबाईल कनेक्ट वगैरे करून बघायचा, ठीक आहे. साऊंड वगैरे आम्हाला डिसेंट वाटतोय, ठीक आहे. कॅमेरा थोडासा ब्लर दिसतोय रिवर्स, तो मी पुसून बघतो. ह्याच्यावर प्लॅस्टिक लावलंय त्याच्यामुळं, पण हे चेक करून घ्या कॅमेरा. ओके ओके, निखिलचा ओके आला तिकडून, ओके ठीक आहे. हे लाईट, पार्किंग लाईट लाव. हे लाईट ओके, लाईट पण चेक केली, ठीक आहे. फ्रंटची लाईट DRL ओके आहे, ओके ओके. इंडिकेटर ओके, इंडिकेटर लेफ्टचा, लेफ्ट ओके, राईट ओके, राईट ओके ओके, डन. हे लाईट पण चेक झाली, जबरदस्त. त्यानंतर गाडीच्या आतमधली ही एक लाईट चेक करून घ्या, ठीक आहे. ही डोरवर ठेवल्यानंतर बंद होते का, आता ही बघा. PDI स्पेशालिस्ट निखिल, खतरनाक. कॉलेजपासून आम्हाला ह्याचं कारचं नॉलेज ह्यानेच दिलं आहे. अंडर बॉडी कोटिंग होते, ही आपली रस्ट कोटिंग त्याला बोलतात, काय काय ते चालू आहे बघा. हे मग आपण केलेलं आहे. सिस्टीम आहे बघा, त्याच्यामध्ये दिसतात की डोअर कुठला ओपन आहे क्लोज आहे, ते त्या सिस्टीममध्ये चेक करून घ्या. हे बघा तिकडचा ओपन झाला, तिकडचा पण दिसतंय बघा, हे चेक करून घेतले ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक गोष्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला सेन्सर असतो बघा सीट बेल्टमध्ये, तर तो सीट बेल्टचा एक सेन्सर एक चेक करून घ्यायचा. ते आलो आहे तेच यांचं 1.2 कापा इंजिन के 1.2 ह्याला बोलतात, हे VT, ठीक आहे. ह्या लेवल चेक करता. त्याच्यानंतर बॅटरीची मॅन्युफॅक्चरिंग इथं असते, बॅटरीची मॅन्युफॅक्चरिंग चेक करा. हे गुगलला तुम्ही बॅटरीची मॅन्युफॅक्चरिंग कशी चेक करायची ना, हे बघा 14/4/2025 डायरेक्ट आता आलं आहे. पहिले कोडवर असायचं, आता बघा 14/4/25 म्हणजे बॅटरी जुनी नाही, नवीनच आहे, ठीक आहे. एक साईडची बॅटरी आहे, ठीक आहे. हे याचे कनेक्शन चेक करून घ्या ओके आहेत की नाही. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला काय ॲबनॉर्मल वाटते, तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्याच्यानुसार ते चेक करा. हे पाईप्स वगैरे कुठले नवीन जुने चेक करा. त्याच्यानंतर मेन ह्या कंपार्टमध्ये चेक करायचं ते म्हणजे, ठीक आहे, तुम्हाला इथं दिसेल ग्रीन कलरचे खूप पाईप्सवर कलर दिसतात. तर हे बघा, हे इथून आहे ना, इथून कुठला जरी नटबोल्ट चेंज केला असेल ना, तर हे बघा हे कलर चेंज बघा, हा इकडचा आहे बघा, हा केला आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे निखिल हे लाईन चेक करायचे, हे बघा हे चेक करायचे. हे बघा हे ते लावलेले आहेत, हे बघा हे कनेक्शन, हे बघा इथं पण दिसेल तुम्हाला, इथं फिरवलं आहे रे भाई नटबोल्ट. हे बघ हे काय, हे काहीतरी बघा चेंज आहे. हां हे आता ओके मॅच आहे. हा बघा इथला एक बोल्ट मला मिसिंग दिसतोय, आता हा एक विचारायला लागेल, आता भेटला आहे म्हणून. जी स्टिक काढली आम्ही ह्याच्यामध्ये, आणि इंजिन ऑइल जे आहे ना ते कलर असला पाहिजे, एकदम ब्लॅक आउट नसला झाला पाहिजे, ठीक आहे. ब्लॅक आउट आहे म्हणजे जुनं ऑइल आहे, एवढं लक्षात घ्या. हे सिंपल गोष्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग गाडी चालू करायची आणि हे चेक करायचं की बाहेर ऑइल येतं आहे का. बाहेर ऑइल आलं ना तर समजायचं की तुमचं ह्याचं टायमिंग खराब आहे, त्याच्यात तेव्हाच बाहेर ऑइल येतं. मित्रांनो इथे खाली बॅक साईडला आलो आहे, इथे पण मारून बघा, तुम्हाला काय ॲबनॉर्मल वाटतंय का किंवा काही असेल ना तर असं एकदा फिरून बघा. मी असं फिरवलं आहे टोटली, ठीक आहे. हे ओके प्रकारे ऑलमोस्ट PDI जी आम्हाला नॉलेजमध्ये होती ना तेवढी करून घेतली आहे. जर तुम्हाला गाडीचा राऊंड भेटत असेल ना कुठल्या शोरूमला तर राऊंड घ्या, ते सगळ्यात बेस्ट राहील, ते एक घेतलं आहे. बाकी ऑलमोस्ट विंडो वगैरे सर्व चेक केल्यात, लाईट चेक केली आहे, टायर चेक केले आहेत, आणि जे काय डाऊट होते ना ते सेल्स पर्सनला आम्ही कनेक्ट केलेत, ठीक आहे. त्यांच्याकडून तुम्ही काही इश्यू असतील ना तर त्याचं हे कन्फर्मेशन घ्या किंवा दुसऱ्या गाड्या चेक करा सेम याच्यामधल्या, ठीक आहे. तर ऑलमोस्ट आता गाडी ओके आहे. बाकी तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते, आता मी एक त्यांना गोष्ट सांगितली की फास्टॅगचा स्टिकर लावू नका, ठीक आहे, तेवढं सांगितलं. आणि बाकी ज्या सिरीज आहेत त्या त्यांनी लावू द्या असं सांगितलं त्यांना, ठीक आहे. प्रकारे संपूर्ण गाडी मी आणि निखिलने चेक केलेली आहे, जेवढे आम्हाला नॉलेज होतं त्याच्यानुसार. आणि गाडीतच आता हा ब्लॉग एंड करतो. हा PDIचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ऑलमोस्ट जेवढं नॉलेज होतं तेवढं सर्व वापरलं आहे, सर्व गोष्टी चेक केल्यात. त्याच्यानंतर हे वगैरे इकडे आरसा वगैरे तुटलेला नाही की नाही ते वगैरे पण चेक करून, इकडे आरसा आहे ना तो चेक करा. त्याच्यानंतर हा एक इकडे व्यवस्थित होतोय की नाही
सो ठीक आहे, जर हा पीडीआयचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी.